पवनपुत्र हनुमान की जय. श्रीराम श्रीरामच्या जय जयकारात गुलालाची उधळण करत पांढुर्ली गावचे ग्रामदैवत हनुमान यात्रेला कावडींच्या सवाद्य मिरवणुकीने सुरुवात झाली. हनुमान मूर्तीसह गावातील देवालयातील मूर्तीवर गंगाजलाभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच ग्रामस्थ व भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी होती. यात्रेनिमित्त मंदिरातील हनुमान मूर्तीचे रंगकाम करण्यात आलं असून मंदिराच्या आवारात मंडप टाकून मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. गरुड रथाची मिरवणूक तसेच जागरणानिमित्त लोकनाट्याचा बहारदार कार्यक्रम झाला. पांढुर्ली गावच्या यात्रेला सुमारे 150 वर्षांची परंपरा आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी 8 वाजता नाशिकहून आणलेल्या पवित्र गंगाजलाची डीजेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत यात्रा समिती तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी ठिकठिकाणी कावडी खांद्यावर घेऊन नाचवण्यात आल्या. त्यानंतर श्री हनुमान मूर्तीसह गावातील मंदिरात जाऊन मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला. सायंकाळी ग्रामस्थ गुड खोबरे वाटून व लोटांगण घालून नवस्फूर्ती करण्यात आली. सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शन घेतलं. सायंकाळी 8 वाजता गरुड रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संपल्यावर लगेच जागरणानिमित्त तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात्रेनिमित्त मंदिराच्या आवारात खाद्यपदार्थ व खेळण्यांची दुकाने थाटली आहेत. शनिवारी दिनांक 18 रोजी सकाळी हजेरीचा कार्यक्रमात तमाशा कलावंत तसेच शास्त्रीय गायन करणारे कलगीतुरा कलावंत सहभागी होतात. दुपारी 3 नंतर यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात्रा उत्सवात साजरी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळ व यात्रा समिती परिश्रम घेत आहेत. नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट.